सोनवलमध्ये सार्वजनिक मुतारी व शौचालयाची दुरवस्था, ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन। जिल्हा परिषद शाळेजवळील घाणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न, तातडीने दुरुस्ती, स्वच्छता व कचरा हटविण्याची मागणी। शहादा प्रतिनिधी। शहादा तालुक्यातील सोनवल गावात जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या सार्वजनिक मुतारीची दुरवस्था, मुख्य रस्त्यावरील सार्वजनिक शौचालय बंद अवस्थेत असल्याने निर्माण झालेल्या गैरसोयी तसेच शाळा परिसरात टाकल्या जाणाऱ्या घनकचऱ्याच्या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते गोपाल संजय कोळी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे। निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषद शाळेजवळील सार्वजनिक मुतारीची नियमित स्वच्छता व देखभाल होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली आहे। याशिवाय काही नागरिकांकडून शाळेच्या परिसरात आणि मुतारीच्या बाजूला घनकचरा टाकला जात असल्याने परिसर विद्रूप झाला आहे। या परिस्थितीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बसत असून दुर्गंधी, डासांचा वाढलेला प्रादुर्भाव आणि अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। तसेच मुख्य रस्त्यालगत बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय गेल्या काही काळापासून पूर्णपणे नादुरुस्त असून वापराबाहेर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेकांना उघड्यावर शौचास जावे लागत असल्याने स्वच्छतेसह आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून किंवा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक मुतारी व सार्वजनिक शौचालयाची तातडीने दुरुस्ती करून सुरू करावे, शाळा परिसरातील साचलेला घनकचरा त्वरित हटवून निर्जंतुकीकरण करावे, तसेच त्या ठिकाणी कचरा टाकू नये असा फलक लावून कचरा टाकणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व गावाच्या स्वच्छतेचा विचार करून प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन सकारात्मक कारवाई करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये गोपाल संजय कोळी यांच्यासह राकेश पाटील, भटू कोळी, गोकुळ कोळी, उगलाल भील, गोकुळ पाटील, तुळशीराम पाटील, बापू पानपाटील, पंकज बच्छाव, विनोद पानपाटील, सुनील भील, राजेश मोरे, नाना पानपाटील, आनंद पानपाटील, कल्पेश पाटील, सागर भील, दीपक भील, विजय भील, संतोष भील, विश्वास पाटील, गणेश भील यांच्यासह अनेक ग्रामस्थांचा समावेश आहे। मराठी न्यूज नेटवर्क। प्रतिनिधी कस्तंभ मोरे। नमस्कार, मी गोपाल संजय कोळी, राहणार सोनवल तालुका बोराड याच गावाचा रहिवासी असून मी आज रोजी गावातील ग्रामसेवक मॅडम यांना निवेदन सादर केलं आहे। त्यात विषय आहे की जिल्हा परिषद शाळातील सार्वजनिक मुतारी व सार्वजनिक शौचालय दुरुस्ती करणे आणि परिसरातील कचऱ्याचे समस्येबाबत। त्याविषयी मी निवेदन सादर करताना म्हटलं आहे की आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ सार्वजनिक मुतारी तिची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे। योग्य देखभाल नसल्यामुळे तिथं प्रचंड घाण आणि दुर्गंधी पसरली आहे। त्यातच भरपूर प्रमाणात गावातील नागरिकांना किंवा शाळा परिसरातील मुतारीच्या बाजूला उखड्यावर घन कचरा आणून टाकत आहे। शाळेतील अगदी जवळच कचरा टाकला जात असल्यामुळे आणि मुतारीची दुरवस्था झाल्यामुळे खालील गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका पसरलेला दुर्गंधीमुळे आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे शाळेतील लहान मुलांना व शिक्षकांना वर्गात बसणे असहनीय झाले आहे। यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे। अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे सुंदर आणि स्वच्छ असणारा शाळा परिसर पूर्णपणे विद्रूप आणि अस्वच्छता झाला आहे। आमची ग्रामपंचायतीकडे विनंती आहे की या सार्वजनिक मुतारीची 15व्या वित्त आयोगामार्फत निधीतून व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत त्वरित दुरुस्ती करून स्वच्छता करण्यात यावी। शाळा परिसरातील घन कचरा टाकणारा योग्य प्रतिबंध घालण्यात यावा आणि तिथे कचरा टाकू नये असे फलक लावण्यात यावे। साचलेला घनकचरा त्वरित उचलून त्या जागी निर्जंतुकीकरण करण्यात यावे।
गावातील भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्याची विचार करून या समस्येवर त्वरित सकारात्मक कारवाई करण्यात यावी. मुख्य रस्ता परिसर इथे सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेले आहेत, परंतु गेल्या काही काळापासून हे शौचालय अतिशय नादुरुस्त पडलेल्या अवस्थेत असून त्याला सध्या पूर्णपणे वापराबाहेर आहे. शौचालय बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना, विशेषतः महिला व वृद्धांना उघड्यावर जावे लागत आहे. आरोग्याचा मोठा त्रस्त निर्माण झाला आहे. तरी मी ग्रामसेवक मॅडम यांना विनंती करतो की या प्रश्नांवर लवकर मार्गी लावे ही विनंती. जय महाराष्ट्र. तुम्हाला पत्रकारितेची आवड आहे? तुमच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना जगासमोर आणायच्या आहेत? ई मराठी न्यूज देत आहे तुम्हाला सुवर्ण संधी. आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात बातमीदार हव्यात. आमच्यासोबत जोडून घ्या आणि बना तुमच्या भागाचा आवाज. यासोबतच जाहिराती आणि बातम्यांसाठीही तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. ई मराठी न्यूज नेटवर्क, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आजच संपर्क करा 88 88 08 1215. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.